जगामध्ये कुठेही युद्ध हो किंवा अजून कुठलंही एखादं संकट येऊ, तुम्ही एक गोष्ट कॉन्स्टंट ऐकाल, ती म्हणजे डॉलर्स. आता सुद्धा जेव्हा आपले पंतप्रधान म्हणतात ना, आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह सेव्ह करायचे, तर काय सेव्ह करायचंय? डॉलर सेव्ह करायचंय. अमेरिकेची करन्सी असलेला डॉलर संपूर्ण जगासाठी एवढा महत्वाचा कसा झाला, मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगतो. बघा, जर तुम्ही लहानपणी वाचलेला इतिहास तुम्हाला आठवत असेल ना, जगामधली सगळ्यात पहिली औद्योगिक क्रांती ही ब्रिटनमध्ये झाली. ऑलमोस्ट जगावरती ब्रिटनचं राज्य होतं. पहिल्या महायुद्धाच्या आधी जगामध्ये पाऊंड्सची मोनोपोली होती, जशी आता डॉलरची. 1913-14 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. ब्रिटन सहित अनेक देश त्या महायुद्धामध्ये इन्व्हॉल्व होते, पण अमेरिका शेवटपर्यंत इन्व्हॉल्व नाही झाला. आणि कारण की अमेरिका खूप आधी स्वतंत्र झाला होता, त्यामुळे त्यांना स्थिर स्थावर व्हायला सुद्धा वेळ मिळालेला होता. याच ठिकाणी अमेरिकेने डॉमिनेट करायला स्टार्ट केलं. स्वतः युद्धात सहभागी न होता इतर त्यांच्याच मित्र देशांना शस्त्र आणि युद्धासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींचा पुरवठा करायला सुरुवात केली. पण जे देश आधीच युद्धामध्ये अडकले होते त्यांच्याकडे द्यायला पैसे नव्हते, मग त्यांनी अमेरिकेला सोनं द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात पण सेम गोष्ट घडली. अमेरिका एकदम शेवटी युद्धामध्ये उतरला आणि त्याच्या आधी फक्त त्याच्या मित्र राष्ट्रांना मदत करत होता, शस्त्रास्त्र पुरवत होता आणि इतर गोष्टी पुरवत होता. त्यामुळे अमेरिकेचा एक्सपोर्ट प्रचंड वाढला होता, जो ब्रिटनचा तेव्हाच खाली आला होता पहिल्या महायुद्धाच्या नंतर. जगामध्ये टोटल जेवढं सोनं अवेलेबल होतं ना, त्याच्या जवळपास 70% म्हणजे 22,000 टन सोनं एकट्या अमेरिकेकडे होतं. आणि गोल्ड स्टँडर्डच्या नियमानुसार जेवढं सोनं तेवढाच पैसा देश प्रिंट करू शकत होता. अमेरिका त्यावेळेस सगळ्यात जास्त डॉलर प्रिंट करू शकत होता. जेव्हा दुसरं महायुद्ध तर झालं ना, तेव्हा अनेक देशांच्या अर्थव्यवस्था लिटरली कोलमडून गेल्या. त्यांना अर्थव्यवस्था सांभाळण्यापेक्षा जास्त स्वतःचा देश वाचवणं, स्वतःच्या देशातली माणसं वाचवणं हे जास्त गरजेचं बनलं. आणि तिथंच एका युनिफॉर्म सिस्टीमची गरज होती. याच गरजेतून जुलै 1944 मध्ये साधारण 44 युरोपियन देशांचे प्रतिनिधी एकत्र आले, ज्याला आपण ब्रिटनहूड परिषद असं म्हणतो. तिथं काही महत्वाचे फायनान्शियल निर्णय घेतले गेले, जसं की IMF आणि वर्ल्ड बँक यांची स्थापना झाली, जे पुढे जाऊन इतर देशांच्या अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांना शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म लोन देणार होते. पण मेक खरी तर इथं होती, जे पण लोन ते देणार होते ते डॉलर्स मध्ये देणार होते आणि रिपे सुद्धा डॉलर्स मध्येच करायचे होते. त्यामुळे प्रत्येक देशासाठी नेसेसरी बनलं डॉलर सांभाळणं आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा सांभाळणं. आता याच ठिकाणी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे इतर देशांच्या चलनाला डॉलरशी जोडलं गेलं आणि डॉलरला सोन्याशी जोडलं गेलं. त्यामुळेच डॉलरचा डॉमिनन्स अजून वाढला. पुढच्या काळामध्ये अमेरिकेने स्वतःचं सैन्य अनेक देशांमध्ये वगैरे ठेवलं, त्यांचा स्वतःचाच खर्च वाढला. त्यांना सोन्यापेक्षा जास्त डॉलर्स प्रिंट करण्याची गरज पडायला लागली. पण त्याच्यासाठी डॉलर जो सोना शिलिंग होता ते ब्रेक करणं गरजेचं होतं. 1971 मध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन, त्यांनी ती गोष्ट केली, डॉलरला सोन्यापासून वेगळं केलं. अजून एक महत्वाची गोष्ट याच ठिकाणी घडली. 1973 मध्ये इस्रायल आणि अरब देशांचं युद्ध झालं, ज्याच्यामध्ये अरब देशांचा पराभव झाला. पुन्हा एकदा अरब देश स्वतःच्या सिक्युरिटीसाठी अमेरिकेवरती डिपेंड झाले. अरब देशांकडे दुसरं काहीच नव्हतं त्यांची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी, फक्त ऑइल होतं. मग सौदी अरेबियानं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, क्रूड ऑइलचा जो व्यवहार आहे ना, तो डॉलर्स मध्ये करायला सुरुवात केली. आणि जिथून मग पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइलचा डॉलर मध्ये व्यवहार सुरू झाला, तिथून बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा व्यवहार परत डॉलर मध्ये सुरुवात झाला. पुढे इराक, इराण, UAE या सगळ्या देशांनी डॉलर मध्ये तेल विकायला सुरुवात केलं, जे की पूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत डॉलर 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 सगळीकडे चाललंय. 80 वर्षांपासून डॉलर डॉमिनेट करतोय मार्केट.